नमस्कार. सुपरमॉम जर्नीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा आहे. कोल्हापूरची वाडी रत्नागिरीवर होणारा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. चला तर मग या यात्रेबद्दलची काही माहिती थोडक्यात जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा देवाने रत्नासूर राक्षसाचा वध करून विजय मिळवला. याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चैत्र पौर्णिमेला ही यात्रा सुरू झाली. 1730 मध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारने मंदिराचा जीर्णोद्धार केल्यावर या यात्रेला मोठे स्वरूप मिळाले. या यात्रेचे सर्वात मोठे विशेष म्हणजे गुलाल विजयाचे प्रतीक म्हणून भाविक इतका गुलाल उधळतात की संपूर्ण डोंगर गुलालाने माखून निघतो. म्हणून या डोंगराला गुलाबी नगरी असेही म्हणतात. यात्रेत विविध ठिकाणाहून मानाच्या उंच सासनकाठ्या येतात. या काठ्या नाचवत नेणे आणि सोबत गुलालाची उधळण करणे हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक चांगबलच्या जयघोषात आणि गुलालाच्या रंगात न्हावून निघण्यासाठी येथे दाखल होतात. भक्ती आणि गुलालाच्या रंगाने न्हावून निघणारा हा विजय उत्सव खरोखर पाहण्यासारखा असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.